काय बोलतोय? माझ्या काकांना नमस्कार. बघा दोघं शेपत होते समोसा पाव. मी नाही खात बाहेरचं, हे दोघं खातात. गरम गरम दिसतं म्हणून खायचं. बघा जिमला जातो हा आणि समोसा पाव खातोय. दुसरा समोसा खात आहे तरी पण 6-7-8 महिन्यांनी समोसा खात आहे. आणि काय तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा. लाईक बघा अजून एक ब्लॉगर आहे आमच्यासोबत. आश्रममध्ये आम्हाला रवीला टाकायचं सोबत पडलो थांब वाचलो पाय जरा असा डगला चप्पल. काय तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल परशू ब्लॉग. तर गाईज खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग येत आहे. आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की जो लोकेटेड मुंबईमध्ये मलाबार हिल नेचर ट्रेल येते. सो गाईज आम्ही अशा ठिकाणी आलो की इथं पूर्ण जंगल आहे. आणि आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे की म्हणजे जास्त झाडांची माहिती आहे. झाडं हे बघा तुम्ही बघू शकतात. आपल्याला प्रत्येक झाडाची माहिती मिळू शकते. इथे परत ॲनिमल्स पक्षी आहेत. प्रत्येक पक्ष्यांची माहितीसुद्धा आहे. आणि इथं सगळ्यात एक गोष्ट आहे की आपल्याला इथं कोब्रा एक स्नेक आहे, आपल्या भारतातला विषारी नाग कोब्रा, त्याचं आपल्याला इथे माहिती बघायला भेटेल. आणि पुढे जाऊन आपण ती बघूया. सो आम्ही बघतोय आता हा ब्रिज आहे, खूप मोठा ब्रिज आहे. तर गाईज कोणी येत असाल तर ऑफलाईन तिकीट काढूच नका, ऑनलाईन तिकीट काढा. कारण की ऑफलाईन इथे मिळत नाही, कारण की तुम्ही परत येणार आणि घरी जाणार. त्यापेक्षा तसं करू नका, ऑनलाईन तिकीट बुक करा. काय जाता आम्ही बघतोय. सो इथून आम्हाला क्रिकेट चौपाटी बघायला भेटते. आपातकालीन सुद्धा आहे, जर काय एमर्जन्सी काय झालं तर. हा जो एक्झिट आहे डायरेक्ट कमला नेहरू पार्कच्या इकडे जातो. सो गाईज माझ्या मागे आता जे झाडं आहेत त्यांची इथं माहिती वगैरे पण दिलेली आहे. हा रेन ट्री. तर अजून पर्जन्य वृक्ष शास्त्रीय नाव बघा इथे पण दिलेलं आहे, जो हा आहे. तर गाईज आम्ही इथे येण्याच्या अगोदर गुगलवर सर्च केलं तर आम्ही बघितलं की तुम्हाला मी दाखवेलच स्क्रीनमध्ये बाजूला की आम्ही इथे येण्याच्या अगोदर आम्हाला सकाळी म्हणजे गोष्ट घडली की इथे एक मोठं झाड पडलं ब्रिजवर. तर त्यामुळे आम्ही विचार केला आता कसं करू काय करू, आम्हाला माहिती नव्हतं. आता आम्ही आलो डायरेक्ट आलो आणि बघितलं की चालू आहे. आम्ही विचारलं पहिलं चालू आहे की नाही, तर चालू आहे. सो तुम्ही येणार असाल तर तुम्ही ऑनलाईन तिकीटच बुक करून या, असं डायरेक्ट येऊ नका. स्लॉट वगैरे हा हे सर्व काही आहे. तर तुमच्या टायमिंग वगैरेनुसार तुम्ही कधी येऊ शकतात. आणि मेन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी येऊ शकता. संध्याकाळी जर येणार ना तुम्ही, जर तुम्ही संध्याकाळी येणार ना तर तुम्हाला इथं अशा लाईट्स आहेत, ह्या लाईट्स लावलेल्या आहेत प्रत्येक जागेवर, प्रत्येक अशा जागेवर आहेत लाईट्स. तर तुम्हाला त्या अशा चालू दिसतील ना तर तुम्हाला खूप असं मस्त वाटेल वाईब येईल बघायला. बाकी काय पुढे बघा समुद्रसुद्धा आहे, गिरगाव चौपाटी आहे ह्या झाडं झुडप्यामध्ये. आणि हा जो ब्रिज बनवलेला आहे ना तो आपल्या एका डोंगराला आकार देऊन त्यांनी ब्रिज काढलेला आहे. सो मुंबईमध्ये अशी एखादी गोष्ट आपल्याला बघायला भेटेल, ही एक गोष्ट खूप मस्त आहे की बाबा हां की अशी काही गोष्ट आपल्याला बघायला भेटते मुंबईमध्ये. आणि एकदम हा ब्रिज जो आहे ना एकदम मस्त आहे आणि बघायला पण चांगला वाटतो. इथं बघा फुल जंगल आहेत, जंगलामध्ये हा ब्रिज चालू केला. जंगलामध्ये एवढा मस्त वाटतं ना इथे, एकदम थंड वाटतं, एकदम थंड वाटतं आणि एकदम चांगली जागा वाटते ही. सो पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो की अजून काय कशा गोष्टींची माहिती आहे. सो इथे तुम्हाला कॅमेरा वगैरे पण आहे दिसणार आहे, कॅमेरासुद्धा लावलेले आहेत. आणि इथं जर तुमचं एक्झिट असेल ना तर हे स्पीकर आहे, हे बघा हे स्पीकर आहे, इथून आवाज येतो जर तुमचा एक्झिट झाला 1 तास संपला तर. एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक
एका तासामध्ये फक्त 200 लोकच इथे येऊ शकतात, जास्त नाही, फक्त 200 लोक. कारण की आता हा ब्रिज आहे, इथे जास्त लोक जर पाठवली तर काही अपघात होऊ शकतो, त्याच्यामुळे फक्त 200 लोकच अलाउड केले इथं. आणि बाकी बघायला गेलं ना, इथं चांगला ब्रिज आहे, एकदम मस्त वाटते, वाईब चांगली येते. बाकी इथं बघण्यासारखं तर खूप काही आहे, पण जर तुम्ही संध्याकाळी येत असाल ना, रात्रीचं किंवा संध्याकाळी, याचा टायमिंग आहे 5 ते 8 टायमिंग आहे, सकाळी 5 ते रात्री 8पर्यंत. बट तुम्ही रात्री आलात तर तुम्हाला इथं लाईट बघायला भेटेल, वेगळं वाईब येईल आणि चांगलं वाटेल. पण थोडंसं इथे सांभाळून या, कारण की आता कसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवलेच मी, कोबरा स्नेक आहे तो सुद्धा इकडे आहे. सो सांगता येत नाही कधी काय होऊ शकतं काय ना, थोडंसं सांभाळून जायचं, स्वतःची काळजी वगैरे घ्या. या बघा, चांगला वाटतं, कधीतरी या तुम्ही पण, तुम्हाला समजेल बाबा इथं काय आहे काय नाही. आपल्या मुंबईमध्ये लोकेटेड आहे मलाबार हिल नेचर ट्रेल इथे. सो एकदम मस्त आहे, बाजूलाच कमला नेहरू पार्कसुद्धा आहे. बाकी तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेलच कसं अजून काय पुढे. खूप मोठा ब्रिज आहे हा, सो तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यावर. सो चला आपण भेटूया पुढे. काय आपल्याला पक्ष्यांची सुद्धा माहिती मिळते. हे बघा तुम्ही, रोज रिंग पॅराकिट, हे बघा तो इकडे बसतो अशा ठिकाणी. आणि कुठे पण आपला बसतो तो. इंडियन पोपट आहे तो इकडे बघा, इंडियन पोपट आहे, असं इंडियन पोपट आहे, हिरवा रंग लाल पहा बघा, इथे वैशिष्ट्य दिलेले आहेत. आणि इथे बसतं बघा तो, एकदम मस्त. इथं पोपटसुद्धा आहेत, काही काही अजून गोष्टीसुद्धा आहेत तिथं बघण्यासाठी अजून. आपण तर काय बघ, आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोरसुद्धा आहे, पण तो आपल्याला अजून दिसला नाही. मोरसुद्धा आहे आपल्या इथे, आहे पुढे आहे, पुढे आहे मोर बघा. आम्हाला बघा, याला माहिती आहे सर्व, पुढे आहे शूट चालू आहे. सगळं भेटेल. तर काय आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्ही पुढे चाललेलो आहोत, आम्ही 3 जण आलेलो आहेत. आणि बघा, नेक्स्ट तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? खूप छान नेचर, एकदम खूप छान वाटतं इथं. अजून संकेत? ऑनलाईन बघितलं, सगळं बंद होतं, पण ते देवासारखे काका होते, त्यांनी आम्हाला सोडलं गपचूपमध्ये. बाकी कोण आहे जास्त गर्दी नाही इथे बघा तुम्ही, गर्दी खरंच खूप गर्दी आहे, नाहीये. आम्ही कारण की गुगलवर आम्ही सर्च केल्यानंतर आम्ही बंद दाखवत काकांना आहे. बोललो की आम्ही खूप लांबून आलोय, आणि काकांनी आम्हाला एंट्री दिली एंट्री दिली. मस्त. कारण की आम्हाला असं वाटलं तर आम्ही एवढं आलोय, आमचा झाला पचका, कारण की आम्ही एवढं लांबून आलोय. आता काय खर्च वगैरे तर ठीक आहे, जाऊ द्या, पण आम्हाला इथे येण्यासाठी आम्ही आलोय तिकडे, ही चांगली गोष्ट. आणि बघू आता पुढे अजून काय काय नाही पुढे. माझा काका, असं ब्रिज चांगला दिसतोय. काय बोलतोय माझ्या काकांना नमस्कार. बघा. सो मस्त वाटतं, एकदम जंगलामध्ये आम्ही आलो असं वाटतं, फुल वाईब येते जंगलामध्ये आम्ही, असं वाटतंय आम्हाला. इथे जास्त ना कपल्स येतात आणि फोटोशूट करायला येतात, मेन ही गोष्ट आहे. बघा पुढे पण कपल्स आहेत, दिसणार नाही तुम्हाला. अरे त्यांना कशाला दाखवतोय, आपण फक्त दिसलो पाहिजे, ते तर आहे, आपलं ब्लॉग कारण आपली एंट्री दिली असं बोललो आपल्याला. तर काय आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. सो हे बघा, स्नेक आहे, ननेट आहे. इथं त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहेत. बाकी बघा, अशा ठिकाणी तर बघायला भेटतीलच तुम्हाला. काय बोल. तर काय जे गोष्ट राहिली आपली, की इथे एंट्री फ्री 25 रुपये इंडियन लोकांसाठी, आणि फॉरेनर लोकांसाठी 100 रुपये. सो तुम्ही 25 रुपये पर पर्सन आहे. तर तुम्ही कसं येणार, आणि ऑनलाईन तिकीटच बुक करा, ऑफलाईनला विचार करू नका. तर गाईज इथे येण्यासाठी आपल्याला दादरवरून ग्रँड रोड इथे यावं लागेल. ग्रँड रोड नंतर ईस्ट किंवा वेस्ट दोन्ही ठिकाणी तुम्ही येऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुम्ही वेस्ट साईडून आलात तर तुम्हाला पुढे टॅक्सी मिळेल. टॅक्सी आय थिंक कमला नेहरू पार्क बोललं की आम्ही आलो तर 110 रुपये घेतले आमच्याकडून. आता आवाज येत असेल बघा. पर्यटकों को सूचित किया जाता है कि आपका स्लॉट बुकिंग का समय समाप्त होने वाला है, अतः सभी से अनुरोध है कि बाहर जाने के लिए गेट की ओर प्रस्थान कर सहयोग करें. बघा तुम्हाला आवाज आला असेल असं, तर तुमचा 1 तास कंप्लीट झाला तर तुम्हाला असा आवाज येतो. सो तुम्हाला म्हणजे कळेल किंवा आपला 1 तास संपलेला आहे. सो गाईज तुम्ही इथे बघा एक आवाज ऐकू शकतात. तर गाईज हा आवाज आपल्याला फक्त जंगलामध्ये ऐकायला भेटतो, बाकी जास्त कुठे जागेवर भेटत नाही. बघा असे काही इथे थोडेफार प्राणीसुद्धा आहेत. फणसाचं सुद्धा झाड आहे. मला अशा ठिकाणी आवडत असेल यायला तर या, कारण की एकदम मस्त वाईब वाटते इकडे आल्यावर, एकदम मस्त वाटतं. आपल्या मुंबईमध्ये लोकेटेड अशी गोष्ट आहे, ही माहिती पण असेल.
सो असं वाटणार सुद्धा नाही मुंबईमध्ये आपण आहोत. तर काय आता आमचा स्लॉट कंप्लीट झालेला आहे. आम्हाला 1 तास पूर्ण झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे एक्झिट करायला. तुम्ही बघू शकतात एकदम मस्त आहे इथे, एकदम चांगलं. 1 तास संपला कधी हे पण आम्हाला म्हणजे 1 तास कधी संपला हे पण आम्हाला कळलं नाही. एवढं मस्त वाटतं आणि खूप तसं तर मोठा ब्रिज आहे, टाईम लागतो जायला. तर 10 मिनटं अगोदरच अनाऊन्समेंट करतात. तर आम्ही दमलो पण खूप आहेत, घाम वगैरे पण खूप आला कारण की हा मोठा ब्रिज आहे ना. आता आम्ही एकदम फील येते की आम्ही जंगलामध्ये आलेलो आहेत. आणि इथे CCTV वगैरे सुद्धा आहेत बघा, म्हणजे तुमची सेफ्टीची वगैरे सुद्धा इथं सर्व करून ठेवलेलं आहे सेफ्टी वगैरेसाठी. परत आपत्कालीन तिकडे आहे एक्झिट करायसाठी. आणि आवाज ऐका तुम्ही, किलबिल आवाज पक्ष्यांचा. इथंच फक्त तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटेल कारण की कसं ही जंगल आहे आणि ते हिरवळ. आणि अशा जागे मला तर खूप यायला आवडतं. तर तुम्हाला जर यायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा एकदम मस्त वाटतं. अशा ठिकाणी कोणाला आवडणार नाही. आणि पावसामुळे ह्या जागा राहायला खूप मजा येत असेल कारण की बघा ना खूप मस्त वाटतं आणि एकदम हिरवळ डार्क दिसते, एकदम मस्त वाटते. इथं सुगंध पण चांगलं येतो आहे, एकदम चांगलं वाटतं. इथं पक्षी आहेत आणि इथं कसं आहे स्नेक वगैरे सुद्धा आहेत, पण ते जास्त वरती येऊ शकत नाही कारण की ब्रिज जास्तच वरती बनवलेला आहे आणि खाली दरी टाईप आहे म्हणजे खोल आहे. सो आम्ही येण्याच्या अगोदरच आम्ही गुगलवर सर्च करून बघितलं तर एक सकाळी मोठं झाड पडलेलं, मी तुम्हाला दाखवत असेल बाजूला स्क्रीनमध्ये, एकदम मोठं झाड पडलेलं होतं. तर इथं तात्पुरत्यासाठी बंद केलेलं होतं. तात्पुरत्यासाठी बंद केलं. तर आम्ही विचार केला तर बंद आहे तर आम्ही कसं करू काय करू. तर आम्ही जरा लेटच आलो, आम्हाला खूप लेट झालं यायला. तरी आम्ही आलो तर विचारलं आम्ही तर चालू दिसलं आम्हाला. मग आम्ही एंट्री केली, आतमध्ये आलो. आणि चांगली गोष्ट कारण की आम्हाला असं वाटलं आम्ही तिकीट वगैरे काढलेत, एवढा विचार केला. हे बघा अनाउन्समेंट सारखी येते. Attention all tourists. अशा ठिकाणी आवाज येतो खूप. आपण जर एक्झिट नाही केलं ना तसा आवाज येत राहतो. तर गाईज आता आमची एक्झिट करण्याची वेळ आलेली आहे. आता आम्ही जवळ आलेलो आहोत. सो सकाळी जो अपघात घडला ना तो इथे घडला आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन, पुढे गेलं तुम्हाला दिसेलच. तरी मी स्टार्टिंगला दाखवलं तरी पण आता आम्ही एक्झिट करतो तरी तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा अशा ठिकाणी ते मोठं झाड पडलेलं होतं. इथे दुरुस्त पण केलं लवकर. हे बघा तुमची इथून एक्झिट आहे. चाललो आहेत आम्ही, इथूनच एंट्री केलं तर इथूनच एक्झिट करतो आहे. आज आम्ही आता एक्झिट केलेली आहे, बाहेर आलेलो आहोत. सो आम्ही खाली आलेलो आहोत. बघा हे बघा मांजरी खूप आहे तिकडे, बघा पळतात बघून. मांजरी खूप आहे तिकडे, खूप मांजरी आहेत. अशा ठिकाणी खूप मांजरी आहेत. कमीत कमी आम्ही 10-12 मांजरी आता बघितल्या. तिकडे खाली पण आहेत. अशा ठिकाणी बघा आम्ही आलेलो. तिथं एकदम थंड वातावरण आहे, अजून पण सुद्धा थंड वातावरण आहे, एकदम मस्त वाटतं इथे. हे बघा अजून एक ब्लॉगर आहे आमच्यासोबत. आश्रममध्ये आम्हाला रवीला टाकायचं, खूप वाईट वाटतंय तो. असंच असतं आमच्या इथे 2-2 ब्लॉगर एका ठिकाणी. 2 ब्लॉगर कधी बघायला भेटणार का तुम्हाला? बघा आणि ते पण एकाच सोबत. वाचलो, पाय जरा सटकला चप्पल. माझा मित्र रवी बोलतो मांजरीला बघून बोलतो माकडाला माकड, मांजरीला बघून बोलतो. बघा हे बघा असं काय आहे खाली सुद्धा, एकदम मस्त. आम्ही वरतून ब्रिजवरून आता हीच गोष्ट बघत होतो. तर काय आता आम्ही इथून सरळ चाललेलो आहोत. गिरगाव चौपाटीचा बीच आहे, सो ते बघायला आम्ही चाललेलो आहोत इथं. कारण की आता आम्ही एवढा जवळ आलो आणि गिरगाव चौपाटीचा बीच बघितला ना काय मजा नाही, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. असं काय ठिकाण आहे. हे बघा दोघं शेपत होते समोसा पाव. मी नाही खात बाहेरचं, हे दोघं खातात. गरम गरम दिसतं म्हणून खायचं. बघा जिमला जातो हा आणि समोसा पाव खातोय. दुसरा समोसा खात आहे तरी पण 6-7-8 महिन्यांनी समोसा खात आहे. आणि समोर बीच जा पुढं. एकदम मस्त वाटतं बघायला. एकदम मस्त वाटतं.
ही आहे गिरगाव चौपाटी. आपण फायनली गिरगाव चौपाटीजवळ सुद्धा आलेलो आहोत. आणि हे बघा तुम्ही इथं बसण्यासाठी सुद्धा जागा आहेत. खूप मस्त गेले तर बाईकसाठी. तर काय आपण इथे होतो, समजा इकडे होतो आपण जंगलाच्या इथे. तिथून आपण चलत चलत गल्लीमधून आता इथे गिरगाव चौपाटीजवळ आलेलो आहोत. पाण्याची लाट वगैरे खूप चालू आहे, बघा शकता तुम्ही. आवाज येत असेल तुम्हाला. तर काय आता आपण एक्झिट करतो इकडून सुद्धा. आपण चाललेलो आहोत आता खाली पाण्याजवळ चाललेलो आहोत हे बघा. इथून आपण आता एक्झिट करतो. चांगलं आहे तसं. वास फक्त जास्त माशांचा वगैरे वास येतोय. बघा एकदम मोठं वाटतं, एकदम मस्त वाटतं बघण्यासाठी, एकदम चांगलं आहे. आणि आमच्या इथं आमच्या रवीने खड्डा बनवून ठेवले. बघा चष्मा रवी इकडे बघ. फुल चष्मा लावला, डोळ्याला त्रास होते म्हणून. बघा काय बोलू. ऊन खूप लागतं बघ. आता पाऊस तर नाही आहे, पण ऊन खूप लागतं. तर पावसाळा गेला, पाऊस अजून आला नाही म्हणून ऊन लागायला लागला. आता एकदा पाऊस आला की असं वाटतं मग पाऊस नाही यायला पाहिजे. एकदम मस्त समुद्राच्या लाटा येत आहेत. एकदम मोठं आहे, मस्त वाटतं बघायला. आमच्या एवढा खड्डा मग केला एवढा मोठा खड्डा आहे. काहून एवढा खड्डा केला. तर काय झालं, आपण पाण्याजवळ चाललेलो आहोत. खूप पाणी आहे बघा, पाणी येत आहे. आलं खूप पुढे पाणी येत आहे, जवळ येत नाही. जास्त पुढे नको जायला. गाईज बघा इथं पाणी जवळ आलं आता जस्ट. सो गाईज आपण आता इथे पुढं जंगलामध्ये गेलेलो बघा. खूप लांबून आम्ही आलो चलत चलत अशा ठिकाणी गेलेलो. काय तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.